तुम्हाला पायऱ्या चढताना दम लागतो का? व्यायामाचा अभाव असल्यामुळे फुफ्फुस आणि हृदय पुरेशा कार्यक्षमतेने काम करू शकत नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि आपल्याला दम लागतो. जास्त वजनामुळे शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते, त्याच्यामुळे हृदयावरती ताण येतो आणि आपल्याला दम लागतो. अस्थमा, सीओपीडी किंवा फुफ्फुसांची क्षमता कमी जर झाली असेल तर त्याच्यामुळे आपल्याला दम लागत असतो. रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी जर कमी असेल तर त्याच्यामुळे आपल्याला दम लागत असतो. त्यामुळे रोज कमीत कमी 10,000 पावले चालणे फार जास्त गरजेचं आहे. शरीराची ताकद वाढवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग वरती फोकस करणं फार जास्त गरजेचं आहे आणि सोबतच जर्सी बैलासारखं मिळेल ते आपण जे खात आलो आहोत त्याच्यामुळे शरीराचा जो फुटबॉल झाला आहे तो सगळ्यात अगोदर कमी करणं फार जास्त गरजेचं आहे. तसेच प्राणायाम सारख्या तंत्रांनी फुफ्फुसाची क्षमता वाढवणं फार जास्त गरजेचं आहे. रात्री रोज बसण्याचा कार्यक्रम होत असेल तर तो सगळ्यात अगोदर बंद करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करायची तयारी ठेवत नसेल तर भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला हृदयविकार किंवा सीओपीडी किंवा स्ट्रोक सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे पायऱ्या चढल्यानंतर दम लागणे ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्याच्याकडे दुर्लक्ष न करता वजन कमी करण्यावरती भर द्या, नक्कीच तुमचा दम लागायचा कमी होईल. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो 4 पायऱ्या चढल्यानंतर कुत्र्यासारखा हापाप करत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर